जवळजवळ 8 महिन्यानंतर पूर्ण रायडिंग गिअर सेटअपमध्ये आपण निघतोय राईड करायला. तर हा आपला ज्योतिर्लिंग असेल, 6वा ज्योतिर्लिंग असेल सोमनाथ, जो आपण बाईकवरून करतो. हा जो ब्रिज आहे ना, आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त ब्लॉगमध्ये बघत होतो आणि आज हा ब्रिज माझ्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये असणार आहे. लिंबू खालीच आहे ना टायरच्या. जाऊन फुटला. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, भोलेनाथ सबके साथ. चलो टाइम एक्झॅक्ट 6 वाजलाय. 6 वाजलेत. सांगतो विस्तारमध्ये कुठे काय चाललं, कसं चाललं. अजून मी ब्लॉगसुद्धा नीट स्टार्ट नाही केला. पण आता इथून पहिला मी निघतो बाहेर कळव्यामधून आणि जातो माझीवाडा पेट्रोल पंपला. डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो मी तुम्हाला, फ्यूलअप करायचं गाडीचं. तर यस चलो. आय होप व्हॉइस येत असेल. खूप टायमानंतर मी मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये आलो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे चिन्मय चव्हाण ब्लॉग. सुप्रभात ठाण्यावरून. आज आहे 11 जुलै 2024 आणि आम्ही चाललो आज माझीवाड्यापासून सोमनाथला. बघू कसा काय रूट असेल. डायरेक्ट सोमनाथ स्ट्रेच होतं आहे का आपण ब्रेक घेत जाऊ, कसं काय काहीच अजून डिसाईड नाही की कसं पोचणार आहे आम्ही. तर आता आम्ही एक्झॅक्टली 6:15 झालेत माझीवाडा पेट्रोल पंपवरती. मी आहे, माझी बाईक साहिलची गर्लफ्रेंड आणि सुयश कॉन्स्टंट ब्रो. जास्त काय लगेज नाही, सिंपल एक जास्त काय लगेज नाही, सिंपल एक बॅग आहे. आता थोडासा लेट झाला आम्हाला. निघायचा प्लॅन थोडा लवकर होता, 6:15 इथेच झालेत. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट, लवकर पोचू आम्ही. तर चला भेटतो तुम्हाला मोटो ब्लॉगिंगवरती. निघालो आता आम्ही, आमची जर्नी स्टार्ट. ओ नशीब आठवलं, ट्रिप आपण पहिले करून टाकू 0 सगळे. ट्रिप 1 ट्रिप 2 दोन्ही. चलो ट्रिप 1 ट्रिप 2 दोन्ही 0 झालेली आहे. 6:25च्या आसपास झाला असेल इफ आय एम नॉट रॉंग, कारण की आता सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे मी. आणि होपफुली पाऊस नाही आहे आता. आणि जर असंच क्लायमेट असलं तर आमच्यासाठी तेवढंच चांगलं आहे, कारण की जेवढा जोरात पाऊस होईल तेवढीच जास्त विजिबिलिटी खराब होईल. आता मी फटफट हा फाउंटन घोडबंदरचा रस्ता क्लिअर करतो ठाण्याचा. घोडबंदरच्या रस्त्याचं काम तर काय होत नाही भाई, फट्टे जाम आहेत घोडबंदरच्या रोडला. आणि आम्ही कसं तरी ट्राय करतो निघायचं. भाई हाच रिझन होता आपल्याला लवकर निघायचा, बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला झाला लेट. आपण काही करू शकत नाही. ही ट्रॅफिक क्लिअर करतो. सर्वात हॅक्टिक आहे डेच्या स्टार्टला एवढी घाण ट्रॅफिक भेटणं. आय होप तुम्ही लोक माझी फिलिंग समजत असाल. आपल्याला जायचं आहे, फाउंटन क्रॉस करायचं. एकदा फाउंटन क्रॉस झालं तरच मग सीन सॉर्टेड होतील. तोपर्यंत आपल्याला असंच चालायचं आहे. फायनली फाउंटनचा आम्ही रूट फाउंटन जस्ट क्रॉस केले आणि तो नवीन जो ब्रिज बनला आहे त्या ब्रिजवरती आपण आलो. वसई विरारवाला. घोडबंदर क्रॉस करता नाकी 9 झाली आणि इथे पण मला वाटतं होणार आहे, कारण की ट्रक मजबूत दिसत आहेत मला इथूनच. इथे पण आपली लागणार आहे, म्हणजे मला असं वाटतंय आपला अर्धापेक्षा टाईम हा मुंबई अहमदाबाद हायवेवरतीच जाणार आहे. हे सुयश ये
आणि ऑफ रोड करत करत चाललो आम्ही, म्हणजे सिरियसली एकदम नेक्स्ट लेवलवाला. मी गोप्रो जरी आता लेट चालू केला आहे मगाचपासून, तो ब्रिज जो नवीन ब्रिज बनला आहे तो उतरल्यापासून भाई जो ऑफ रोड चालू आहे तो चालूच आहे. आणि एकदम असलं स्लशी आहे ना भाई, नेक्स्ट लेवल भाई. ॲडव्हेंचरच होतं आपल्याबरोबर. टर्मॅक शोधतोय आपण. हो 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 हो. अजून एक 2 रायडर आहे तिथे. वर्सेस आहे गेस त्यांच्याकडे 650. टायरमुळे थोडासा मला कॉन्फिडन्स येत नाही एकदम प्रॉपर राईड करायला. काय माहिती नाही, कारण की रोडसुद्धा ओले आहेत आणि जसा येतो तसा मला पाहिजे तसा कॉन्फिडन्स भेटत नाही अजून. म्हणून मी स्लोच चाललो आहे. थोडंसं यूज टू होऊ दे. एकदा यूज टू झालो की मग जायचंच आहे आपल्याला. काय रायडर्स लोकांची तर कमी नाहीच आहे भाई. GS 1250 आएगी अपने पास भी, आएगी यही आएगी भाई. 1J, I am having 1J. आता 5 ते 10 किलोमीटर झालेत. आता कुठे जाऊन आपली स्पीड 70-80 एवढी क्रूज होते. आणि अजूनपर्यंत लकीली उडताना टच आम्हाला अजून पाऊस नाही भेटला आहे. आणि असाच क्लायमेट राहिला आणि असे थोडे एम्प्टी रोड्स भेटले तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनपर्यंत फटफट पोचून जाऊ. असा सध्या तरी असा प्लॅन आहे. विजिबिलिटी पाहिजे तर 6 वाजेपर्यंत राईड करू आणि 6 वाजेपर्यंत राईड करू. आणि जर विजिबिलिटी भेटली तर अजून पुढे थोडं राईड करू. ही मच निडेड ही ट्रिप होती. जवळजवळ 8 महिन्यानंतर पूर्ण रायडिंग गिअर सेटअपमध्ये आपण निघतोय राईड करायला. म्हणजे निघतोय काय, निघालोय. आणि छान भारी वाटतं, खूप भारी वाटतं. लाईफ खूप मस्त आहे. फक्त आणि फक्त राईड करायला भेटलं पाहिजे. माझी वाड्यावरून निघालून 50 किलोमीटर झाले आणि असं वाटतंय आम्ही जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर राईड करतोय. कारण की एवढी ट्रॅफिक होती. आता 50 किलोमीटर मागचे आणि चिखल आणि ऑफ रोड याच रोडवरती राईड केली नुसती आम्ही. आता जाऊन कुठे चांगले रोड आलेत आणि आम्ही सगळे चांगल्या स्पीडवरती क्रूज करतोय. लास्ट टाइम या रोडवरती मी आलेलो जेव्हा मी औराला गेलेलो. अँड आय गेस मी औराला 2022ला गेलेलो. तर ऑलमोस्ट 2 वर्षानंतर मी परत या रोडवरती आलो. तर येस, सुयश पुढे, मी मिडमध्ये, साहिल टेलला आहे. सो यस, आली आता राईड चांगलीपैकी. अजून आम्हाला 1% पण अजून पाऊस नाही भेटला आहे आणि आय होप, फिंगर क्रॉस, असाच जाऊ दे क्लायमेट. सूरज दादा आले तरी चालेल, ऊन चालेल आता सध्या, पण पाऊस नाही. ओ भाई हे बघा काय झालंय. पाऊस नाही, कारण की पाऊस पडायला काय नाही, पावसात गाडी चालवायला खूप जास्त मजा येते. पण प्रॉब्लेम एकच आहे, विजिबिलिटी इश्यू होतो पावसाळ्यात चालवायला आणि त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स कमी होतो आणि स्पीडसुद्धा कमी होते. आपण कॉन्स्टंट एका स्पीडवर नाही राईड करू शकत पाहिजे त्या. एम्प्टी रोड ब्रो, एम्प्टी रोड, मच निडेड. दिस वॉज मच निडेड. टाईम झाला 8:08 आणि आत्तापर्यंत आपण केलेत 79.500 मीटर, म्हणजे ऑलमोस्ट 80 किलोमीटर्स आपण कंप्लीट केलेत आत्तापर्यंत 2 तासात. आणि खूप एकदम घाण ट्रॅफिक होती, खूप खराब रस्ते होते. एक छोटा ब्रेक घ्यायचा नीड आहे. लेट्स सी कसं काय होतं. ब्रेक घेतला की सांगतोच नक्की मी. 8:22 जस्ट चारोटीचा टोल क्रॉस करून थांबलो मी सुयश आणि साहिलसाठी. भाई साहब पाऊस आला. शिट.
काय माहिती लोक पुढे आहेत की मागे आहेत, मला त्याचा पण आयडिया नाही. मला आता इथून निघायला लागेल. पुढे सुद्धा आयडिया नाही मला हे लोक पुढे आहेत की मागे आहेत, कारण की नुसता मी कंटिन्यूस गाडी चालवते. आता माझा मोटो व्लॉगिंग सेटअप मला कवर करायला लागेल. जोरात पाऊस येतोय. तर यस, तर काही आउराला पोचलो आपण आणि माझीवाडापासून झाले 106 किलोमीटर्स नॉन स्टॉप. अजून एक सुद्धा ब्रेक घेतला नाही. आता एक मी चांगली जागा बघतोय थांबायची, तर आय होप मी इथेच थांबतो. लेट्स सी. हे दोघं मागे आहेत अजून. चारोटी टोल नाक्याला थांबलेलो मी, बट पाऊस आला मग मी पुढे निघालो हळूहळू. तर बघूया आता इथे थांबू, विचारू यांना इथे थांबायचं आहे पुढे जाऊ कुठे. टाइम झाला आहे 8:48 आणि आता तर आउराला आता पोचलोय. सुरेश पण आला आणि साहिल पण आलाय. ते फोटो काढतोय साहिल. आउराला नाही थांबत आम्ही ब्रेकफास्टसाठी. किलोमीटर कवर केलेत 106 किलोमीटर आणि होपफुली आता आम्ही एक अशी टपरी बघतो जिथे आम्हाला वडापाव कांदा भजी वगैरे खायला भेटेल. तर लेट्स सी. थोडासा पाऊस भेटला चारोटी टोलला का क्रॉस केल्यानंतर. तिथे थांबलेलो मी यांचा वाट बघत, पण ते लोक काय कॉल पण रिसिव्ह केला नाही आणि आले सुद्धा नाही. मी हळूहळू पुढे आलो. लेट्स सी. सो फार सो गुड. तर आउराच्या जस्ट पुढे हॉटेल आराम आहे भाई. तर आता इकडे थांबायचा प्लॅन चालला आहे ॲज ऑफ नाव. बघू इथे काय भेटतंय. एवढा अर्ली ब्रेकफास्ट नव्हता करायचा, बट चेरी छापा मेरा चेरी ढापायची. तर इथे आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आउराच्या जस्ट पुढे एक हॉटेल आहे. तिथे आता डोसा वगैरे खाऊ आणि बघू. लेट्स सी. निघू इथून. तिथपर्यंत होतं की ती ब्रेक 9ला आम्ही ब्रेक घेतला. आता हे यायलाच थोडा टाईम झाला. पटपट खाऊन निघू. अजून 51 मिनिट्स. 1 तासाचा ब्रेक झाला आहे ऑलमोस्ट इथे. बघू अजूनपर्यंत प्लॅन काय आहे, कसा काय, कुठपर्यंत पोचायचं आहे. ब्रेकफास्ट करून डोसा खाल्लेला आम्ही इथला. स्पेशल डोसा. गोड होता एकदम. कोणालाच मजा आली नाही ब्रेकफास्ट करायला. पण पोट आता भरलं. आता मला जवळजवळ 3 वाजेपर्यंत तरी काय पोटासाठी काय पाहिजे नाही. आता फक्त एकच आहे की गाडी खेचायची आता आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपल्याला पोचायचं आहे. आता निघायच्या आधी मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितली मुंबई टू सोमनाथ किंवा ठाणे टू सोमनाथ. तर मला एक पण अशी प्रॉपर व्हिडिओ भेटली नाही, प्रॉपर इन्फो भेटली नाही की आपण सोमनाथला कसं जाऊ शकतो. कारण की बाय रोड जो आहे तो काहीतरी अराउंड 750 किलोमीटरच्या आसपास आहे. 750-800 किलोमीटर आहे. आणि जो एक फेरीवाला रूट आहे इथून पुढून. पण त्या फेरीसाठी दिवसात 2च फेरी आहे. एक दुपारी 3 वाजता आणि एक दुपारी 3 वाजता आणि एक सकाळी 9 वाजता. तर दोन्ही टायमाला आम्हाला पॉसिबल नव्हतं. दोन्ही टाईम त्या टायमाला तिथे पोचायला. 3 वाजता सुद्धा आणि 9 वाजता सुद्धा फेरीच्या पॉईंटवरती. म्हणून आम्ही डिसाईड केलं की बाय रोडच जाऊ. लेट्स सी येताना कसं काय होतं की कसं येऊ आम्ही. त्यासाठी पूर्ण सिरीज बघा. आपली ही टोटल ट्रिप राहणार आहे 4 दिवसाची. तर येस, होप फॉर द बेस्ट. फुल आम्ही वचवत चाललो आहे सेफ्टीच्या सोबत. तर यस, सेफ्टी इम्पॉर्टंट आहे गाईज. सेफ्टी सेवा तुम्ही सुद्धा इफ राईड करत असाल तर. आणि तुम्हाला नक्कीच सोमनाथला कसं पोचायचं. आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम चाललो आहे सोमनाथला. तर यस, बघू कसं काय अपडेट असेल मी सांगेन तुम्हाला. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगेल, पर्सनल एक्सपिरियन्स. आतापर्यंत व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आपली बाईक आणि मी एकसाथ गुजरातची बॉर्डर क्रॉस करतोय. गुजरात महाराष्ट्राची बॉर्डर. लास्ट टाइम औरापर्यंत आलेलो. औराच्या थोडं पुढे येऊन आम्ही उटर्न घेतला. बॉर्डर क्रॉस नव्हती केली आणि फायनली आपण आज बॉर्डर क्रॉस केलेली आहे. तर यस, मजा आहे भाई आपल्या बाईकवरती स्टेट क्रॉस करणं म्हणजे. जस्ट आता 11:47 झालेत. इथे आम्ही चहा वगैरे पियालो इथे आणि
तिकडून आम्ही निघालेलो 10 वाजता, तेव्हा आमचे किलोमीटर होते 106 किलोमीटर होते. 10 वाजता तिकडून निघालेलो आणि आता किलोमीटर आहे 215. जवळजवळ 110 किलोमीटर आम्ही 1.5 तासात कव्हर केलं. 110 किलोमीटर टोल प्लाझाच्या पुढे थांबलोय. गोप्रो काढून ठेवलेला. जेव्हापासून ब्रेकफास्ट केला तिथून 60 किलोमीटर आम्हाला नुसता पाऊस भेटला जास्त, आणि नंतर मग नंतर पाऊस नव्हता, पण गोप्रो मी आतमध्येच ठेवलेला कारण की थांबण्यासाठी वाटत नव्हतं. मग कंटिन्यू आम्ही एक स्ट्रेचमध्ये घेतले. आता 110 किलोमीटर चालवले. आता एक ब्रेक चहासाठी एक थांबलेलो इथे. तर इथे खूप सारे रायडर्स आहेत. एक ग्रुप होता इथे यांचा, तर ते लोक पण ठाण्यावरूनच आलेत मोस्टली सगळे. MH04 वगैरे 3 वगैरेच आहेत, आणि हे लोक स्पितीला चालले. तर ते त्यांच्याशी बोलतोय जरा. सुयत साहिल मी आरामात क्रूज करत चाललोय. पाऊस एकदम जोरात आलेला आहे आणि चिखल वगैरे खूप जास्त उडतोय. तरी आपली स्पीड एक नॉर्मल मेंटेन आहे, 80-90 आपण चालवतोय. आय होप व्हॉइस येत असेल. आता पुढे जाऊन पाऊस थांबला आहे पूर्णपणे आणि थोडेसे सूर्य मामा प्रकट झालेत आपले एकदम हलकेसे. तर हा आपला ज्योतिर्लिंग असेल, 6वा ज्योतिर्लिंग असेल सोमनाथ, जो आपण बाईकवरून करतो. आपण 5 ज्योतिर्लिंग ऑलरेडी बाईकवरून कंप्लीट केलेले आहेत. त्या 5 मधले आहेत भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, केदारनाथ. 5 झाले. या राईडला आपले अजून दोन ज्योतिर्लिंग कव्हर होणार आहेत. ते आहे सोमनाथ आणि दुसरा आहे नागेश्वर. प्लस आपण द्वारकाला सुद्धा जाणार आहे. तर येस, चॅनलवर बनून राहा. अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केली नसेल तर लाईक करा आणि सपोर्ट दाखवा. एक कमेंट करा चांगलीपैकी. 6वा टोल प्लाझा ऑफ द डे. आणि आता 5 किलोमीटरवरती भरूच आहे. 5-6 किलोमीटरवरती समथिंग. आणि आय गेस तिथून आम्ही बडोदराला जाणार. बडोदरावरून नर्मदा ब्रिज टोल प्लाझावरती आलो आम्ही. आता थोडा फोटो सेशन करतो आणि मग निघू इथून. टाईम 1:42. ओ गुड, कवर केला आम्ही चांगल्यापैकी. 152 झालेत आणि आम्ही आता जस्ट नर्मदा टोल प्लाझाचा वरून टोल प्लाझाच्या इथून निघतोय. भरूच अजून असेल इथून 15-20 मिनटावरती आय गेस. रस्ता जर चांगला असेल तर रोड कवर होईल नक्कीच. बघू, बाकी भोलेनाथाची कृपा कुठपर्यंत पोहोचतोय. गॉड्स प्लॅन. हा जो ब्रिज आहे ना, आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त ब्लॉगमध्ये बघत होतो, आणि आज हा ब्रिज माझ्या स्वतःच्या ब्लॉगमध्ये असणार आहे. फर्स्ट टाइम या ब्रिजवरती. फीलिंग व्हेरी ब्लेस्ड. 222 किलोमीटर झाले. 214-215ला आम्ही तो दुसरा ब्रेक घेतलेला तिथे चहा प्यायला. त्यानंतर आता टोल नाक्यावरती आम्ही थांबलो. एक 10 मिनटं फोटोज वगैरे काढले. बस दॅट्स इट. आता 343 किलोमीटर झालेत ठाण्यापासून. टाइम चेक 2:18.
2:18 फ्युलअपसाठी थांबलो आहे फक्त आता इथे. पण निघून जाऊ, तिघांच्या गाडीत फ्युलअप करायचं. लेट्स किती लिटर बसतं आहे, ॲव्हरेज पण कॅल्क्युलेट करू किती बसतो आणि किती नाही. बस 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 बस. तेरा कितना आया? मेरा 10.5 आया. 32 ॲव्हरेज. काय बोलतो? 32चा ॲव्हरेज आला आहे. ला पोचलो आपण. इथून 1 किलोमीटरवरती वडोदरा खालचा ब्रिज. हा ब्रिज चढायचा नव्हता वडोदरासाठी, तर आता अजून थोडंसं पुढे जायचं आहे आम्हाला आणि तिकडून मग आम्हाला पुढून लेफ्ट घ्यायचं आहे सोमनाथसाठी. एकदम छान पाऊस चालू झाला, एकदम जोरात. भिजलो आम्ही सगळे इथे. त्यात आम्हाला आता एक लेफ्ट आहे तोच भेटत नाही. तिथून एक्झॅक्टली इथून यायचं पुढून बघू शकता तुम्ही पाऊस. आणि ते सगळे रिॲक्शन चेक दिस आउट सगळं आमच्याकडेच बघतात भाऊ. होप फॉर द बेस्ट रूट भेटू दे, मग जाऊया इथून. इथे आता केशव रिफ्रेशमेंट करून आहे तिकडे आता थांबलो आम्ही. पूर्ण ओलं झालं, पूर्ण ओलं. शूजमध्ये पूर्ण पाणी गेलं आहे. आता काढतो मी, दाखवतो मध्ये. फुल बॅग बिग सगळं. काय ब्रो कसं वाटतंय? ब्रो कैसी थी अभी ये वाली बारिश? कसा होता आत्ता वाला पाऊस? कुठे कुठे पाणी गेलं? दिसणार नाही. कुठे कुठे पाणी गेलं? 4:08 झालेत. आता इथे ब्रेक घेतो. कमीत कमी अर्धा तासाचा तरी 4:40 पर्यंत निघू इथून कसं पण, कारण की अजून खूप रस्ता कव्हर करायचा आहे. लेट सी कुठपर्यंत पोचतो. आणि इथे याच्या पाय चालत बघा. आता माझ्या दाखवतो. वाव वाव वाव. हा हा. ओ भाई तू ऐसे इथे नका तिला. तर आता निघणारच होतो आम्ही आणि एवढ्या जोरात पाऊस पडायला लागलाय. बाय बाय बाय. आता एक रस्ता डिवाइड झाला आहे लेफ्टला राजकोटसाठी. तर आता मगासारखा रस्ता नाही, बट नॉट टू बॅड. क्रूज करू शकतो आपण तरी. लेट्स सी. 7:26 596 किलोमीटर चालवले आम्ही. 596 600 झाले भाई. 600 झाले. हा 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 हा. तर आता टाईम झाला आहे 7:45 आणि आम्ही तिथून 5च्या आसपास निघालेलो. 5ला 10 मिनटं कमी असताना का 5ला. आणि आता 2-2.5 तास आम्ही चालवतोच आहे कंटिन्यूअसली. 417 किलोमीटर होते तिकडे जेव्हा तो लास्ट स्टॉप घेतलेला आम्ही. तिकडे आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि आता इथे किलोमीटर झाले आहेत 596. तर आम्ही हा एका स्ट्रेचमध्ये केला आहे. 596 म्हणजे 417 - 596 अराउंड ऑलमोस्ट 200 किलोमीटर. 200 किलोमीटरला 20 किलोमीटर कमी. आणि इथे आता आम्ही थांबलो आहे. इथे कॉफी घेतली मी एक स्ट्रॉंग बनवून. हलकी हलकी झोप येते कारण की काल मी थर्सडेलाच सकाळी माझं 3-4चं लॉगआउट झालं मी. आणि मग मी 6ला आम्ही निघालो. तर माझी झोप झालेली नाही बिलकुल पण. पूर्ण दिवस झोपलो नाही. लेट्स सी होप कुठपर्यंत जातो. राजकोट जातो की सोमनाथ जातो. व्हिडिओला बघत राहा. होप फॉर द बेस्ट. तर ते थोडासा जास्त झाला ब्रेक कारण की ते खाटेवरती आम्ही झोपून गेलेलो. 8:30 झाले इथे. आणि आम्ही निघतो आता इथून. चल. राजकोट इथून 80 किलोमीटर आहे. आणि सोमनाथ 77. जाता हूँ नोवा होटल देखता हूँ. नोवा होटल कितना दूर है इधर से? The next day. Yes guys, good morning फ्रॉम राजकोट. तर आज आहे फ्रायडे 12th ऑफ जुलै
तर काल आम्ही जसं बोललो आमचं काय अजून डिसाईड नाही, आम्ही सोमनाथला जाणार की राजकोटला जाणार. मग आम्ही 10:30 वाजता काल राजकोटला आलो. अराऊंड काहीतरी 686 का 676 किलोमीटर आम्ही चालवले काल. ते तुम्हाला आजच्या एपिसोड 2 मध्ये बघायला भेटेल. तर हा कालचा ब्लॉग मी आज एंड करणार आहे. तर राजकोट सिटीमध्ये आम्ही ही एक रूम घेतली बेसिकशी. तर थोडा पसारा इकडे, तर हे करा. तर ही बेसिकशी आम्ही रूम घेतली, आम्हाला 1000 रुपीजला पडली आहे. आणि काल रात्रीच मग आम्ही जेवलो वगैरे. इत्यादी रूममध्ये चेक इन केला 10:30-11ला. 11पर्यंत आम्ही रूम फाइंड आउट केली. 10:30ला आम्ही पोचलेलो राजकोटला. आणि मग तिकडून जेव्हा डिनरला गेलो आणि मग घरी येऊन आम्ही 12:30-1 पर्यंत झोपून गेलो. आणि आता वाजलेत सकाळचे 7:22 झाले. आणि आता इथून निघायचा आमचा प्लॅन आहे. आता आजचा प्लॅन काय आहे तुम्ही तुम्हाला आजच्या एपिसोड पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. तर स्टे ट्यून. व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया असेच परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.